मित्र हो, हे आपल्या मित्राचं घर आहे आणि मित्रांनी आपल्याला घरी बोलवलेलं आहे। आता नेमकं कशासाठी बोलवलं आहे ते मला काही माहिती नाही। आता हे या घरात जाऊन आपल्याला आपला मित्र काय सांगतो ते बघायचं आहे। आपल्याला घरामध्ये आलो तर आपण आता बघू आता काय आहे तर। इथं मित्राने आंबे वगैरे आणलेले आहेत भरपूर, सतरंजी वगैरे खाली टाकतात मित्र। आता काय करायचं ते बघू आपण। तर हे वाकस आहे, हे लाकडी पिढा आहे। मित्रांनी आपल्याला आंबे फोडायसाठी बोलवलेलं आहे, कारण मला आंबे फोडता येतात म्हणून मित्रांनी बोलवले। मी बसतो आता आंबे फोडायला। हा टावेल आहे, हा असा लावला ना, असा लावायचा आपल्याला हा, म्हणजे या आंब्याचं जे तेल आहे कपड्यावर उडत नाही आणि असे हे फोडायचे आंबे। असे फोडायचे, थोडं जवळ घे। असं टेकवायचं, असे फोडायचे आंबे। असे फोडायचे आंबे, आपल्या आंब्याला भरपूर आंबे फोडायचे। या टोपल्यात इतके आंबे आहेत, एवढे आंबे आपल्याला फोडायचे। पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप अवघड आहे मित्र हे आंबे फोडायचे। आता हे मित्र आहे माझा आणि मित्राच्या घरी मी आलो। आता हे आपण आंबे फोडतो असं, आणि पाठीमागून जर कोण दखल आलं तर माझं हे बोट असं जात आहे, म्हणून माझ्या शेजारी कोणाला आम्ही बसू देत नाही। लेकरं सरासरी पुढं पुढं करतात। शहराच्या भागामध्ये आंबे किलोनं फोडून देतात, 60 रुपये किलो, 100 रुपये किलो असे फोडून देतात। पण हे आपल्याला एखाद्या वेळेस लोणचं खायला भेटणार आहे म्हणून आपण हे फुकटमध्ये फोडून द्यायला लागलो। हा, आणि मित्राला बी आंबे फुकट भेटलेत त्याच्यामुळे आपल्याला फुकट फोडून द्यायचे। आणि जो खार आपल्याला खायचा आहे त्याला आपण लोणचं म्हणतो, ते पण आपण फुकटच खाणार आहे। पहिलं वाकस जे होतं हे बरोबर नसल्यामुळं आपण हे मोठं वाकस आणलंय। हे मोठं वाकस आणलं आपण याला, आणि याची धार बरोबर नसल्यामुळं ते आंबे बरोबर फुटत नव्हते। आता हे बरोबर फुटायला लागलेत, व्यवस्थित फुटतात। हे खूप जीवावरचं काम आहे। आणि आता यांनी जी फुटायला लागल्या पोळी अतिशय छान फुटायला लागल्यात ह्या। मित्र हो, हे आंबे मी फोडत असताना तुम्हाला लोणचं कसं घालतात ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे लोणचं असं आहे की तुम्हाला सांगताना तुमच्या तोंडाला पाणी सुटल असं भारीचं लोणचं आहे, कारण हे एक वर्षभर टिकवायचं आहे। यावर्षी आलेले आंबे पुन्हा 1 वर्षभर हे लोणचं टिकवायचं आहे। 1-2 वर्ष लोणचं टिकतंय, कारण घालण्याची पद्धतही चांगली आहे। आणि त्याच्यामध्ये काय काय मसाला घालतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मोहरीचं वगैरे तुम्हाला दाखवणार आहे छानपैकी। तर तुम्ही आवर्जून मात्र व्हिडिओ हा पूर्ण बघा।
हे पुसून टाकले ना पण ते आंबे. सर्व फोडणं झालेत आता आंबे. हे आंब्यामधल्या निघलेल्या कोयी आहेत, बघा किती मोठ्या कोयी निघल्या ह्या. आणि आता हे जे फोडलेले आंबे जे आहेत हे बघा, आहे एवढं एक टोपलं भरलं आहे. हे बघा एवढं टोपलं भरलं. आता हे लोणचं करायचं आहे आपल्याला त्याचं. आणि जे त्याचं मसाला जो आहे तर हा इकडे ठेवलेला आहे. अजून हा मसाला ठेवलेला आहे. आता हा काढायचा आहे आणि लोणचं कसं बनवतात ते मात्र बघायचं आहे आपल्याला, तोंडाला पाणी सोडून. विशेष म्हणजे लोणचं जर घालायचं असलं तर ही अशा प्रकारची भरणी आणायची. या भरणीमध्ये लोणचं वर्ष 2 वर्ष राहत आहे. अतिशय चांगली असते. याला चिनी मातीची भरणी म्हणायचं याला. अतिशय चांगली असते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर अशी जर भरणी आणायची असेल तर जे झाकण असते का नाही, तर ह्या या झाकणाला पेच असले पाहिजेत. हे जे पेच आहेत, पेच म्हणजे आटे, असं जर लावलं तर म्हणजे हे झाकण असं जर फिरवलं असं तर अशी लाटेला हे पहा पक्का. जास्त फिट लावायचं नाही, साधारण लावायचं. तर हे आट्याचं झाकण आणायचं म्हणजे ते उंदरांना वगैरे हे करता येत नाही. आणि विशेष म्हणजे याच्यावर पुन्हा कापड टाकायचं, याच्यामध्ये टाकायचं आता ते लोणचं. नंतर मग तुम्हाला मी ते पूर्ण दाखवणारच आहे. आता आपण याच्यामध्ये तो मसाला टाकला आहे. आता थोडा मिक्स करायचा आपल्याला त्याच्यामध्ये. ती जी आहे तर ही हळदी टाकली आपण त्याच्यामध्ये. पूर्ण मिक्स करायचा हा. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, दळालेलं म्हणजे पन्नीचं चांगलं मीठ टाकायचं. हे बघा मोजून टाकायचं मात्र पुन्हा. जसं जसं तुम्ही जितक्या आंब्याचा हे केलं लोणचं त्या पद्धतीनं मात्र नमक त्याच्यामध्ये टाकायचं. तर हे 1 किलोचं याच्यामध्ये टाकलं आहे आपण नमक. परत आता आपल्याला हा मिक्स करायचं आहे. 1 किलो नमक टाकलं आपण याच्यामध्ये. 1.5 किलो नमक आपण याच्यामध्ये टाकलं आहे. आणि जी हळद आहे चांगली घरी तयार केलेली प्युअर हळद याच्यामध्ये टाकली आपण. आता याच्यामध्ये आपण ह्या आंब्याच्या फोडी ज्या केल्या त्या याच्यामध्ये टाकल्यात. याला गावरान भाषेत बगद असं म्हणतात. आपण जे मसाला म्हटलं का नाही याला बगद असं म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मात्र कमेंट करून कळवा. आणि प्रत्येक फोडीला अशा पद्धतीचं लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते टाकायच्या. अजून मित्र हो, याच्यामध्ये शोप, ओवा, लोंग, थोडंसं जिरं म्हणजे याची बुकटी करून पण सुद्धा टाकायची. हां, आणि अजून बरेच काही मसाला असतो त्याच्यामध्ये ते टाकायचा आहे. अशा प्रकारचं हे या भरणीमध्ये आपण टाकायला लागलो. तर हे झालं आंब्याचं लोणचं. मित्रो, हे आंब्याचं लोणचं म्हणजे हे गावरान लोणचं. गावरान आपण म्हणतो का नाही, हे सर्वात भारी लोणचं असतं. आणि आपण जे रेडीमेड लोणचं आणतो तर ते वेगळं. ते कंपन्याचे नावं तुम्हाला माहीत आहेत का आहेत तर. आणि हे गावरान लोणचं सर्वात चांगलं असतं आणि वर्ष 2 वर्ष टिकते, खराब होत नाही, काय नाही. याला लोक आवडीनं खातात. अशा प्रकारचं याला ह्या मोहरीचं तयार केला बगद जे आहे ते आपण लावतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मीठ झालेलं आहे. आणि जेवढं बगद उरलं ना शिल्लक, मग ह्या फोडी त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर 2 दिवसात ते पूर्ण खाली बसतं आहे. आणि मग नंतर परत वरी टाकून द्यायचं. आणि याच्यात 2-3 दिवसानं तेल टाकायचं. मात्र प्युअर तेल आणायचं आणि तेल टाकायचं याच्यावर गरम करून म्हणजे त्याच्यामध्ये गरम नाही टाकायचं. गरम केलेलं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये तेल सोडायचं. तर मग जास्त दिवस राहतो, मोरतो, खायला खमंग लागतो.
अशा प्रकारचं मित्र होय हे गावरान लोणचं आपण या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हे विशेष करून माझ्या मित्राच्या घरी बनवलेलं आहे. आणि मी पण सुद्धा आता घरी रोज जेवण करता वेळेस माझ्याच मित्राच्या घरी मी रोज जेवण करणार आहे. कारण हे लोणचं माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता. मित्र हो, खरंच तुम्ही हे लोणचं बघून तुम्हाला या लोणच्याची आठवण जर झालीच तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. हां आम्ही तुम्हाला लोणचं पाठवू. मित्र हो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच छान माझा व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला, त्याबद्दल कमेंट करण्याचं विसरू नका. आणि तुमच्या इकडे लोणचं कसं करतात, असंच करतात का हे मात्र नक्की सांगा आणि कमेंट करा. फक्त तुमच्या लोणच्यामध्ये आमच्या लोणच्यामध्ये चवीत जर अशी बदल असणार आहे. कोणाचं जास्त खारट होईल, कोणाचं जास्त तिखट होईल, पण हे अतिशय चांगलं आहे. आमच्या भागात कदाचित आले तर आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही नक्कीच हे लोणचं तुम्हाला खाण्यासाठी नक्कीच देऊ, त्यात काही मात्र शंका नाही. धन्यवाद मित्र हो. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका. पुढे शेअर करण्याचं विसरू नका. तुम्ही पहा, दुसऱ्याला दाखवा लोणचं कसं बनवतात. मित्र हो, धन्यवाद, नमस्कार. पटलं तर घ्या. या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो. धन्यवाद.